फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण पदार्थ विज्ञान पेपर 2चा आपले काही टॉपिक बाकी होते. आपण त्यामध्ये काय बघितलं होतं, परीक्षा प्रमाण बघितलं होतं, आप्तोदेश प्रमाण बघितलं होतं, त्यानंतर आपण युक्ती प्रमाण बघितलं होतं, उपमान प्रमाण बघितलं होतं, नंतर आपण कार्यकारण सिद्धांत बघितला. तर आपल्याला मेजर टॉपिक सर्व तर कवर झालेले आहेत. फक्त आता आपले 2 टॉपिक बाकी आहेत. एक हे प्रत्यक्ष प्रमाण आणि एक हे अनुमान प्रमाण. बाकी पेपर 1 तर मी पदार्थाचा ऑलरेडी हे केलेलं आहे. बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ शोधायचे काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही डिटेलमध्ये तुम्हाला प्लेलिस्ट दिलेल्या आहेत. सर्व प्लेलिस्ट सेक्शनमध्ये प्रत्येक सब्जेक्टच्या मी प्लेलिस्ट बनवेल येतात, तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. आता प्रत्यक्ष प्रमाण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रत्यक्ष प्रमाणावर आपल्याला 2 SQ आणि 1 LQ विचारला जातो. म्हणजे आपल्याला 20 मार्काचं वेटेज आहे तिच्यावर आणि आपल्याला तिच्यात प्लस अजून म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे 2 प्रमाण जर का तुम्ही एकत्र घेतले तर तुम्हाला जवळपास याचे 40 मार्काचं वेटेज यायला येते. ठीक आहे. आपण अर्धा पार्ट तर कंप्लीट केलेला आहे. आता प्रत्यक्ष प्रमाण आज कंप्लीट होऊन जाईल. त्यानंतर राहते फक्त अनुमान प्रमाण, तर ते पण कंप्लीट होऊन जाईल. बट याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पासिंग फक्त अनुमान प्रमाण राहिलं तर किंवा सिलेबस इनकम्प्लीट आहे. आता मी प्रत्यक्ष प्रमाण घेतलं जरी नसतं तरी नाही का तुम्हाला मी पास होण्यापुरतं जेवढा सिलेबस लागते तेवढा ऑलरेडी मी शिकवलेला आहे. तर तुम्ही त्याचं काळजी नका करू, ते पॅनिक नका करू. जे मी शिकवलेलं आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. ठीक आहे. आता सिलेबस तुम्ही आता पहिल्यांदा कंप्लीट करूनच देतो तुमचा घेतलं आहे. तर मधात मला भरपूर गोष्टी करायच्या होत्या. मला रिव्हिजन स्टार्ट करायचं होतं. पण आता तुम्ही थोडंसं हे करता की सर सिलेबस बाकी आहे आणि राहते आपलं. तरी पण मी सांगतो तुम्हाला की रचना शारीरचा आपण थोडा टॉपिक बाकी आहे. पेपर 2मध्ये आपलं मॉडर्नमध्ये CVS बाकी आहे, कार्डिओस्कोअर सिस्टम, आणि मॉडर्नचा आणि आयुर्वेदाचा पूर्ण पार्ट बाकी आपला रचना पेपर 2चा. आणि रचना पेपर 1मध्ये आपलं हे बाकी आहे काय म्हणतात, जॉईंट्स, आर्थरोलॉजी आणि हे म्हणजे आर्थरोलॉजी, स्नायू आणि संधिशारीर हे टॉपिक बाकी आहे. आणि हे बाकी आहे काय म्हणतात, परिभाषा शारीर. तर इझी टॉपिक आहे, तर तिच्यावर जास्त वेटेज म्हणजे जॉईंटवर वगैरे वेटेज आहे. बाकी इम्पॉर्टंट मी तुम्हाला सर्व क्वेश्चन सांगितले तर तुम्ही स्वतःहून पण प्रिपेअर करू शकता. बाकी त्याचं प्रेझेंटेशन कसं करायचं ते आपण नंतर बघू. ठीक आहे. आता आपण इथं बघू प्रत्यक्ष प्रमाणाच्या पण आता हे सर्व आपण नाही का प्रत्यक्ष प्रमाणमध्ये नाही का जे आपल्याला लास्ट 3 इयरमध्ये जे पण LQ आले, जे पण SQ आले, ते सर्व क्वेश्चन आपण जर का प्रिपेअर केले तर त्या टॉपिकमध्ये काय होते, जेवढं समजा इम्पॉर्टंट टॉपिक येतं कशाच्या प्रत्यक्ष प्रमाणामध्ये त्याच्यावर आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन सर्व विचारलेले येतं. ठीक आहे. कारण की वेटेज जास्त आहे. तर मेजरली काय होऊ शकते की याच क्वेश्चनमधून तुम्हाला वापस रिपीट क्वेश्चन भेटू शकतात. तर थोडंसं मागं पुढं करून की 2 SQ 2 टॉपिक मिळून तुम्हाला थोडं मोल्ड करून विचारू शकतात. बट मी ज्या पद्धतीने लिहितो आणि मी नाही का यामध्ये पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन इन्क्लूड केलेले येतं, तर त्याच्यामुळे तुमचं ऑटोमॅटिकली पदार्थ पेपर 2 प्रिपेअर होते. तर तुम्ही हे नका करू, टेन्शन नका घेऊ. सर्व मी तुम्हाला आणि याच्यातच तुम्हाला आन्सर कसं लिहायचं हे मी प्रेझेंट करून दाखवते. तर तुम्ही ह्याच्यावर लक्ष द्या. प्रेझेंटेशन काय करते मी, कसं करते ते पण तुम्हाला येते, पण तुम्ही व्यवस्थित प्रेझेंट कसं करता आणि परिचय आणि निष्कर्ष तुम्ही माझे लेक्चर बघत आहात तर तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. कारण की हे तुम्हाला गोष्टी कोणी सांगणार नाही. तुम्हाला इतकं डिटेलमध्ये कोणी ॲनालिसिस सांगणार नाही. इतकं डिटेलमध्ये पेपर तुम्हाला डायरेक्ट डेमो दाखवून तुम्हाला पेपर सॉल्युशन करून प्रिव्हियस इयरचे पेपर सॉल्युशन करून इतका टाईम कोणी डेडिकेटेडली देत नाही. मी तुम्हाला देते. मी तुम्हाला पेपर लिहून एक्सप्लेन करते. पेपरच्या आधी तुम्हाला सर्व गोष्टी मी प्रोव्हाइड करत आहे. याचा तुम्ही फायदा घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्की पेपरामध्ये दिसेल. ठीक आहे. आता टॉपिक चालू करू प्रत्यक्ष प्रमाण. तर पहिला क्वेश्चन काय आहे आपला, प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण लिहून त्याचे प्रकार सविस्तर वर्णन करा. ठीक आहे. म्हणजे काय आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण आणि प्रकार सविस्तर लिहा. तर याचा पहिल्यांदा परिचय बघू आपण. काय म्हणजे या क्वेश्चनचा परिचय लिहायचा. या इंट्रोडक्शनचं हे जे क्वेश्चन विचारतात त्याचं आपल्याला इंट्रोडक्शन लिहायचं. परिचय म्हणजे काय, आयुर्वेदात ज्ञानप्राप्तीसाठी 4 प्रमाणे सांगितलेलं माहिती आहे. प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोदेश आणि उपमान प्रमाण. ठीक आहे. युक्ती प्रमाण कोण मानलेलं आहे, फक्त चरकाचार्यांनी मानलेलं आहे. तर हे आपल्याला MCQचं टॉपिक होऊ शकते. तर ते पण लक्षात घ्यायचं साईड बाय साईड. काय प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे इंद्रियांच्या म्हणजे काय ज्ञानेंद्रियांच्या साह्याने थेट प्राप्त होणारे ज्ञान. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, जे डायरेक्ट आपल्याला नॉलेज प्राप्त होते, जे डायरेक्ट आपल्याला ज्ञान प्राप्त होते त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. ठीक आहे. आचार्य चरक व आचार्य वाग्भट यांनी प्रत्यक्ष प्रमाणाला अत्यंत महत्त्व दिले आहे. कारण प्रत्यक्ष ज्ञान हे स्पष्ट व सत्यता दर्शवणारे असते. आता काही याच्यात अवघड आहे का, काही नाही, पण इझिली हे एवढं तुम्ही यानं नाही का तुमचं लेंथ पण वाढते, क्वेश्चनचं इम्प्रेशन पण वाढते आणि प्रेझेंट करण्याचं तुमचं कंटेंट पण इन्क्रीज होतो. आणि या पॅटर्ननं तुम्ही लिहिलं, पॉईंट वाईज लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क. आता समजा कोणी एक्झामिनर पेपर चेक करते, त्यानं पाहिलं, अच्छा परिचय लिहिला, नंतर प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण लिहिलं, नंतर प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार लिहिलं, जे त्याला क्वेश्चनमध्ये दिसते ते सर्व जर का तुम्ही पॉईंटशीर लिहिलं तर ते आज तुम्ही डिटेलमध्ये काय लिहिलं इतकं डिटेलमध्ये वाचत नाही. ते फक्त पहिला क्वेश्चन व्यवस्थित वाचते, पहिला LQ एकदम व्यवस्थित लिहायचा, बाकी सर्व गोष्टी कवर होऊन जातात. ठीक आहे.
नंतर येते प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण. प्रत्यक्ष प्रमाणाचे लक्षण काय तर इंद्रियार्थ सन्निकर्षोत्पन्नम ज्ञानम प्रत्यक्ष, म्हणजे काय, जे ज्ञान इंद्रियाच्या आणि विषयांच्या संपर्क झाल्यानंतर उत्पन्न होते त्याला काय म्हणतात, प्रत्यक्ष प्रमाण असे म्हणतात. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आंबा खाते आणि त्याला गोड चव लागते, हे ज्ञान कशाने होते, प्रत्यक्ष प्रमाणाद्वारे होते. प्रत्यक्ष प्रमाणाचे प्रकार काय, प्रत्यक्ष प्रमाणाचे 2 प्रकार पडतात, निर्विकल्पक आणि सविकल्पक. सविकल्पकचे अजून 2 प्रकार पडतात, लौकिक आणि अलौकिक. लौकिकचे पण 2 प्रकार पडतात, बाह्य आणि अभ्यंतर. बाह्याला काय म्हणतात, इंद्रिय प्रत्यक्ष, आणि अभ्यंतरला काय म्हणतात, मानस प्रत्यक्ष. ठीक आहे, मानस म्हणजे काय ते मनाद्वारे जे ज्ञान प्राप्त होते आपल्याला. ठीक आहे, याच्यामध्ये काय ते जे श्रोत, स्पर्श, चाक्षु, जे रसन, घ्राणच, म्हणजे आपण एखादी गोष्ट ऐकतो त्याचं आपल्याला ज्ञान प्राप्त होते. एखादी गोष्ट आपल्याला स्पर्श करतो त्याचा स्पर्श आपल्याला उष्ण स्पर्श जाणवते, तसं थंड स्पर्श जाणवते. तसं चाक्षुषनं डोळ्यानं पाहतो आपण ते गोष्ट आपल्याला. रसन म्हणजे आपण ज्याची टेस्ट घेतो ते आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होते. घ्राणच म्हणजे आपण ज्याचा स्मेल घेतो ते आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होते. तर प्रत्यक्ष म्हणजे असं इतकं काही अवघड गोष्ट नाही, फक्त तुम्ही समजून घ्यायला काय म्हणतात. हे टाईपमध्ये आपलं मेमरीच्या टाईपमध्ये एक प्रकार येते हा. ठीक आहे, नंतर येते अलौकिक. लौकिक झालं, अलौकिक. अलौकिकमध्ये काय ते सामान्य लक्षण, ज्ञान लक्षण आणि योगज. योगज म्हणजे काय ते युक्त आणि युजान्य. हे थोडंसं हे येतं म्हणजे साधना आध्यात्मिक टाईपमध्ये येते अलौकिकमध्ये. म्हणजे जे स्पिरिच्युअल नॉलेज होते, स्पिरिच्युअल आपल्याला नॉलेज होते, स्पिरिच्युअल आपल्याला ज्ञान भेटते, ते सर्व अलौकिकमध्ये येते. ठीक आहे, हे म्हणजे तुम्हाला एक आयडिया दिली मी. बाकी कन्फ्युजिंग आहे. निर्विकल्पक, नंतर सविकल्पकचे लौकिक, अलौकिक, नंतर परत त्याचं बाह्य, अभ्यंतर, नंतर सामान्य लक्षण, ज्ञान, योगज, हे सर्व. नंतर त्याच्या पण युक्त आणि युगजान्न, हे सर्व थोडं कन्फ्युजिंग वाटू शकते. बट तुम्ही एकदा चार्ट व्यवस्थित लक्षात गेला, एकदा 2दा रीड करत तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पेपरामध्ये, LQ आलेला आहे प्रिव्हियस इयरमध्ये. ठीक आहे, पहिलं येते निर्विकल्पक. निर्विकल्पक प्रत्यक्षमध्ये काय ते जेव्हा एखादी गोष्ट फक्त इंद्रियाच्या साहाय्याने जाणवते परंतु त्याचे संपूर्ण स्वरूप स्पष्ट होत नाही, ते काय निर्विकल्पमध्ये येते. तेव्हा त्या ज्ञानाला काय म्हणतात, निर्विकल्पक प्रत्यक्ष असे म्हणतात. हे ज्ञान अस्पष्ट आणि अनिश्चित असते. इंद्रियांना काहीतरी जाणवते पण त्याचे स्वरूप ठामपणे समजत नाही. यामध्ये वस्तूचे संपूर्ण विवेचन किंवा ओळख नसते. उदाहरणार्थ दूरवरून एखादी आकृती दिसते पण ती काय माणूस आहे की झाड आहे हे आपल्याला ओळखता येत नाही. नंतर हे ज्ञान काय असते, प्राथमिक असते आणि सविकल्पक प्रत्यक्षापूर्वी येत असते, म्हणजे सविकल्पच्या आधी येते काय निर्विकल्पक. नंतर यात निश्चितता नसते म्हणून हे ज्ञान काय असते, अपूर्ण मानले जाते. म्हणजे ते सविकल्पक प्रत्यक्ष म्हणजे काय ते जेव्हा एखादी गोष्ट स्पष्ट व संपूर्ण विवेचनासह जाणवते तेव्हा त्या ज्ञानाला काय म्हणतात, सविकल्पक प्रत्यक्ष म्हणतात. हे ज्ञान पूर्ण स्पष्ट आणि निश्चित असते. इंद्रियाच्या साहाय्याने येणाऱ्या ज्ञानाचा संपूर्ण बोध होतो. यात वस्तूचा प्रकार, रंग, स्वरूप, उपयोग इत्यादी सर्व घटक आपल्याला लक्षात येतात. उदाहरणार्थ दूरवरून येणारी एखादी वस्तू माणूसच आहे, त्याने पांढरे कपडे घातलेले आहेत आणि तो चालत येतं हे स्पष्ट समजते. हे काय सविकल्पक आहे, म्हणजे आपल्याला नॉलेज होते. नंतर हे ज्ञान विश्वासार्ह असते आणि ठाम असते. ठीक आहे, दैनंदिन जीवनात आणि वैद्यकीय निदानात सविकल्पक प्रत्यक्ष अत्यंत महत्त्वाचे ठरते. रोगनिदान करताना रुग्णाचे लक्षण, स्पर्श, स्वरूप, आवाज, रंग इत्यादी सर्व घटकांचे स्पष्ट निरीक्षण करून वैद्य निर्णय घेतात. पुढे सविकल्पक प्रत्यक्षाचे 2 प्रकार पडतात. आपण नेमकंच बघितलं, लौकिक आणि अलौकिक. याच्यातून चार्टवरून लक्षात घ्या, याच्यात कन्फ्युजिंग होईल. आपण फक्त चार्ट एक्सप्लेन करतो या डिटेलमध्ये. ठीक आहे, लौकिक सविकल्पकचे समोर 2 प्रकार पडतात, काय बाह्य आणि अभ्यंतर लौकिक. ठीक आहे, बाह्य लौकिक आणि अभ्यंतर लौकिक. नंतर नेक्स्ट टॉपिक बघू. नेक्स्ट पॉईंट काय लौकिक प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्ष म्हणजे काय, इंद्रियाशी साक्षात विषयाचा संबंध येऊन ज्ञान होते. बाह्य लौकिकमध्ये त्याचे 2 प्रकार होतात, बाह्य लौकिक आणि अभ्यंतर लौकिक. बाह्य लौकिकमध्ये काय ते इंद्रिय भेदाने बाह्य प्रत्यक्षाचे 5 प्रकार होतात. जसं की श्रोतज प्रत्यक्ष म्हणजे काय ते श्रवणेंद्रिय म्हणजे जे आपण ऐकतो, श्रवणेंद्रियाद्वारा ज्ञान प्राप्त होते. श्रवणेंद्रिय कोण आहे, आपले कान आहेत. त्वक प्रत्यक्ष म्हणजे काय, स्पर्शेंद्रियाद्वारा ज्ञान प्राप्त होते. स्पर्शेंद्रिय काय, त्वचा. चाक्षुष प्रत्यक्ष म्हणजे चक्षुरेंद्र कोण आहे, आपले डोळे, अक्षु. ठीक आहे, नंतर ते रसन प्रत्यक्ष म्हणजे काय, रसनेंद्रियाद्वारा ज्ञान म्हणजे काय, जिव्हा. घ्राणज प्रत्यय म्हणजे काय, घ्राणेंद्रियाद्वारा ज्ञान होते म्हणजे काय, आपल्याला नाकाद्वारे जे ज्ञान होते ते. नंतर ते अभ्यंतर लौकिक, यालाच काय म्हणतात, मानस प्रत्यक्ष सुद्धा म्हणतात. जे मन आहे ते कशात येते, याच्यात येते, अभ्यंतर लौकिकमध्ये येते. ठीक आहे, हे झालं. नंतर येते अलौकिक प्रत्यक्ष. नंतर काय ते अलौकिक प्रत्यक्ष. हे झालं लौकिक प्रत्यक्ष. लौकिक प्रत्यक्षमध्ये काय ते बाह्य आणि अभ्यंतर. बाह्याचे पण 5 प्रकार पडतात. नंतर हे कशाच्या दोषीवर, त्याच्या इंद्रियाच्या दोषीवर. कोणते, श्रोत्रज, त्वक, चाक्षुष, रासन, घ्राणज. नंतर अभ्यंतरपर्यंत पण दुसरे अभ्यंतर लौकिक. नंतर आता अलौकिक काय, इंद्रियाशी साक्षात विषयांचा संबंध न येता जे ज्ञान होते परंतु या ज्ञानाला प्रत्यक्षाहून अन्य कोणतेही प्रमाण नसते. जसे की सामान्य लक्षण यात काय, वस्तूच्या सामान्य जातीचे ज्ञान होते. जसं ज्ञान लक्षण यातून वस्तूच्या विशिष्ट जातीचे लक्षण होते. ठीक आहे, नंतर योगज प्रत्यक्ष, योगी पुरुषांना योगाभ्यासाच्या आधारावर प्रत्यक्ष ज्ञान होते. हे काय,
हे आपण बघितलं थोडंसं आध्यात्मिक टाईपमध्ये. याच्यात येते युक्त. युक्त म्हणजे काय? योगी पुरुषांना सर्व पदार्थांचे सदैव ज्ञान होत असते, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टी कळत राहतात युक्त पुरुषांना. नंतर जे योजान्य राहतात त्यांना काय, योगी पुरुषांनाच आपल्या त्यांना योगाभ्यास करावा लागते आणि त्याच्या आधारे त्यांना सर्व पदार्थांचा साक्षात्कार करावा लागतो. यांना काय होतात, यांना होतच राहतो. युक्त आणि युजांमध्ये थोडंच फरक समजायचा. नंतर इथंच एंड करायचा नाही, निष्कर्ष लिहायचा किंवा तुम्ही काय केलं समरी टाईप येते की प्रत्यक्ष प्रमाणाचा विविध प्रकारांमुळे ज्ञानप्राप्ती प्रक्रिया अधिक स्पष्ट व सखोल होते. लौकिक सविकल्प प्रत्यक्ष दैनंदिन जीवनातील ज्ञान देतो, तर अलौकिक सविकल्प प्रत्यक्ष विशेष शक्तींनी किंवा साधनेने प्राप्त होणारे स्पष्ट करतो. याच्यात काय अवघड आहे का? तुम्ही एक वळ जर का एक्स्ट्रा लिहिली, जसं की या सर्व प्रकाराचे अध्ययन केल्याने आयुर्वेद, तत्त्वज्ञान आणि विज्ञान या तिन्ही क्षेत्रात आपल्याला योग्य निर्णय घेणे शक्य होते. तर याच्यात काय अवघड आहे का? नाही. छोट्या गोष्टीचा पण तुम्हाला येत नाही का, याचा तुम्हाला पेपरामध्ये खूप फायदा दिसेल. ठीक आहे, रिझल्टमध्ये. नंतर येते प्रत्यक्ष प्रमाणाचे आयुर्वेदातील महत्त्व. ठीक आहे, परिचय. आयुर्वेद हा अनुभवाधिष्ठ व प्रयोगसिद्ध शास्त्र आहे. यामध्ये विविध प्रकारच्या प्रमाणांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, आप्तोपदेश आणि युक्ती ही प्रमाणे महत्त्वाचे मानली जातात. तुम्ही जर का बघितलं असेल ना, तर परिचय नाही का जवळपास सगळीकडे सारखाच येतो ना. तुम्हाला इतक्या टाईपचे मी परिचय सांगते, याच्यातलं नाही का तुम्ही थोडे पॉईंट जरी तुमच्या लक्षात राहिले तरी तुम्ही क्वेश्चनमध्ये लिहू शकता ना. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन तो येणार, कोणता पण एक क्वेश्चन येणार आहे ना. तर तुम्ही 2-4 मिळून तुम्हाला परिचय आणि निष्कर्ष निष्कर्ष जर का तुम्ही रीड केले वेळेवर, तरी तुम्हाला नाही का तुम्ही उत्तर लिहू शकता आरामात. ठीक आहे. नंतर जसं इथे यामधील प्रत्यक्ष प्रमाण हे महत्त्वाचे आहे. हे सर्वात आधी आणि अत्यंत विश्वसनीय प्रमाण मानले जाते, कारण हे प्रत्यक्ष अनुभव आणि निरीक्षणावर आधारित असते. ठीक आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाचे आयुर्वेदातील महत्त्व. रोगनिदानात मदत. पहिले ते रोगनिदानात मदत अशाच पद्धतीने लिहायचं, हेडिंग टाकून. म्हणजे त्याला काय होते, ते नाही का आत वाचणार नाही तुम्ही काय लिहिलं ते का प्रत्यक्ष आयुर्वेदामध्ये रोगनिदानात महत्त्व, औषधांची प्रमाणाची पडताळणी. त्याला हेडिंगमध्ये दिसलं की मग नाही का ते आत रीड करायचं, जास्त लोड घेत नाही. तर एक्झामिनरचा माइंडसेट तुम्हाला ट्रॅक करणं जरुरी, तर तुम्हाला नाही का बेटर रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तो पण माणूस आहे, ते का प्रत्येक गोष्ट त्याला पण 100 पेपर चेक करायचे, ते काय असं ते रिकामं बसेल नाही. त्यांना पण खूप सारे पेपर एका दिवसात येतात. तर आणि हे कसं बोरिंग काम राहते, ते पेपर चेक करणं सर्वात इरिटेटिंग काम राहते. तर तुम्ही नाही का टेन्शन नव्हे, कोणी इतकं डिटेलमध्ये वाचत नाही. बट याचा अर्थ असा पण नाही की त्यांना जर का आता समजा तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर त्याला समजून जाते. ते एक क्वेश्चन त्याने रीड केला की त्यांना एक मेंटॅलिटी समजून जाते की बा नाही या पोराचा अभ्यास कसा आहे काय. तुम्ही एक क्वेश्चन जर का व्यवस्थित लिहिला हेडिंगसह, तर मग ते प्रत्येक क्वेश्चनची हेडिंग नाही वाचत बसणार तुमचे. म्हणजे तुमचे 12 क्वेश्चन येतं, टोटल 12 क्वेश्चन येतं. 8 ACQ 4 LAQ. त्यांना जर का तुम्ही पहिला LAQ जर का व्यवस्थित लिहिला, तर पहिला 2 LAQ किंवा पहिला ACQ ते नाही का एवढं ACQमध्ये एक ACQ वाचत, LAQमध्ये पहिला LAQ वाचत, मग ते बाकीचे 3 नाही का इतके डिटेलमध्ये वाचणार नाही, फक्त बरोबर हेडिंग पाहत बसत. आणि निष्कर्ष, शेवटी ते निष्कर्ष जर का तुम्ही लिहिला, जर का तुम्ही निष्कर्षामध्ये व्यवस्थित लिहिलं तर त्याला समजते की बा नाही आन्सर व्यवस्थित लिहिलेलं आहे, परिचय व्यवस्थित लिहिला तर ते त्याला माहिती आहे ते मेन आन्सर वाचायचा प्रयत्नच करत नाही एवढं. तर तुम्ही हे गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. या छोट्या गोष्टीचा पण महत्त्वाच्या गोष्टीचा. रोगनिदानात मदत आणि अंडरलाईन कुठं करते, मी कसं अंडरलाईन करते, कशी हेडिंग टाकते हे लक्ष लिहा. पॉईंटवर नुसार कसं लिहिते ते लक्ष. तुम्हाला इथं डिफरन्स जाणवते. पूर्ण एक पॅराग्राफ टाईप नाही वाटणार आहे तुम्हाला, पाहायला पण हेच गोष्ट कसं पाहायला पण चांगली वाटते. तर हेच तुम्हाला चांगलं वाटतं ते एक्झामिनरला पण चांगलंच वाटते. ठीक आहे. प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे रुग्णाच्या व्याधीचे स्वरूप, लक्षणे आणि प्रकृती समजून घेता येते. उदाहरणार्थ त्वचारोग निदान करताना प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे त्याचा रंग, पोत आणि स्थिती समजली जाते. आता याच्यात काय अवघड आहे का? काही अवघड आहे का? एकदम इझी आहे. तुम्हाला नॉर्मल माहितीच आहे प्रत्यक्ष म्हणजे काय. नंतर इथे औषधांच्या परिणामांची पडताळणी. चेक करताना की कोणती औषधं किंवा चिकित्सा उपचार प्रत्यक्ष प्रयोगांमधूनच सिद्ध होतो. त्यामुळे औषध पाहतो किंवा कोणत्या रंगाची काय ते आपल्याला याच्यावरूनच क्लासिफिकेशनवरून दिसेल ना आपल्या प्रत्यक्षप्रमाणे. शरीर आणि प्रकृतीचे मूल्यमापन. याच्यामध्ये काय उपयोग आहे, रुग्णाची प्रकृती, दोषांचे संतुलन आणि आहार विहार यांचे मूल्यमापन प्रत्यक्ष निरीक्षणानेच केले जाते. ठीक आहे. औषध निर्मिती आणि गुणधर्म परीक्षण. जसं की विविध वनस्पती जसे खनिजे आणि त्यांचे गुणधर्म प्रत्यक्ष प्रयोगाद्वारेच ओळखले जाते. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात पण याचा उपयोग आहे. जसं की विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष प्रयोग आणि निरीक्षण हे आयुर्वेदाच्या अध्ययनाचा महत्त्वाचा भाग आहे. हे झाल्याच्या बाद इथं थांबायचं नाही, निष्कर्ष लिहायचं. आयुर्वेदामध्ये प्रत्यक्ष प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते थेट अनुभव व निरीक्षणावर आधारित आहे. तुम्हाला ते सिमिलर पॉईंट दिसतील तुम्हाला. कोणत्याही उपचाराची विश्वासार्हता ही प्रत्यक्ष निरीक्षणाने सिद्ध होते. प्रत्यक्ष प्रमाणाचा योग्य उपयोग केल्यास रोगनिदान, उपचार आणि संशोधन यामध्ये अधिक अचूकता व परिणामकारकता मिळते. त्यामुळे आयुर्वेदात प्रत्यक्ष प्रमाणाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे. नॉर्मल गोष्टीचा पण लिहिणं आवश्यक आहे. पॉईंटनुसार टाकलं तर तुम्हाला मार्क भेटतील. ह्या गोष्टी मी सांगते, परत मी रिपीट करते. कशासाठी करते, महत्त्वाचे आहेत म्हणून रिपीट करते, तर लक्षात द्या.
ठीक आहे. नंतर तिसरा क्वेश्चन येते आपला काय, प्रत्यक्ष प्रमाणाचा शारीर निदान चिकित्सा व अनुसंधानामध्ये उपयोग लिहा. हा क्वेश्चन आलेला आहे, LAQ आलेला आहे, तर तुम्ही याला लाईटली घेऊ नका. ठीक आहे. परिचय काय, आयुर्वेदातील प्रमाण पद्धतींपैकी प्रत्यक्ष प्रमाण हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जी ज्ञानेंद्रिय तात्काळ ग्रहण करू शकतात ते ज्ञान. त्याच्या मदतीने आपण शरीरशास्त्र, निदानशास्त्र, चिकित्सा व अनुसंधान या सर्व क्षेत्रात निश्चित व सत्य माहिती मिळवू शकतो. जसं की प्रत्यक्ष प्रमाणाचा शरीरशास्त्राचा उपयोग, प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे शरीरक्रिया समजून घेता येते. उदाहरणार्थ नाडीचा ठोका, त्वचेचा रंग, स्नायूची ताकद इत्यादींचा अभ्यास प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित असतो. प्रेक्षण म्हणजे काय, ऑब्झर्वेशन, व स्पर्शने म्हणजे काय, पाल्पेशन. यामुळे काय होते, शरीराची रचना व त्यातील विकृती ओळखता येतात. जसे प्रत्यक्ष प्रमाणाचा निदानशास्त्रात उपयोग. हेडिंग टाकून लिहायचं, की जे क्वेश्चनमध्ये विचारलं ते हेडिंग सहज आलं पाहिजे तुम्हाला. रुग्णाच्या शरीर स्वरूपाचे निरीक्षण करून रोगाचे निदान करता येते. प्रत्यक्ष स्पर्श, दर्शन, श्रवण व गंधज्ञान याच्या आधारे रोगाची लक्षणे ओळखली जातात. उदाहरणार्थ ताप असल्यास स्पर्शाने शरीराचे तापमान जाणवते. त्वचेचा रंगावरून पांडुरोग ओळखता येतो. ठीक आहे. तर ते प्रत्यक्ष प्रमाणाचा चिकित्साशास्त्रात काय उपयोग आहे, औषधांचा परिणाम प्रत्यक्षरित्या निरीक्षण करून चिकित्सा प्रभावी ठरते. जर उपचारानंतर शरीरातील बदल पाहून औषध योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे ठरवता येते. उदाहरणार्थ पंचकर्म चिकित्सा करताना प्रत्यक्ष निरीक्षण हे फार महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ वमन आणि विरेचनानंतर आलेला परिणाम पाहून पुढील उपचार ठरवले जातात. तर ते प्रत्यक्ष प्रमाणाचा अनुसंधानशास्त्रात काय उपयोग आहे, संशोधन करताना प्रत्यक्ष निरीक्षण, चाचण्या व प्रयोग यावर आधारित निष्कर्ष काढले जातात. जसे की औषधांचे परिणाम प्रत्यक्ष तपासून सिद्ध करणे शक्य होते. आधुनिक वैज्ञानिक पद्धतींमध्येही प्रत्यक्ष निरीक्षण व प्रयोगांचा मोठा आधार घेतला जातो. त्याचा निष्कर्ष काय, प्रत्यक्ष प्रमाणे आयुर्वेदातील महत्त्वाचे प्रमाण असून त्याच्या मदतीने शारीरशास्त्र, निदानशास्त्र, चिकित्सा व अनुसंधान क्षेत्रात अचूकता साधता येते. रोगनिदान व उपचार करताना प्रत्यक्ष निरीक्षण आणि ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवून चिकित्सा केली जाते. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाण हे वैद्यक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्हाला नाही याच्यात काही डिफरन्स दिसते का, सर्व सिमिलर आहे. आता तुम्ही एकदा फक्त मन लावून वाचा, ऑब्झर्व करा काय गोष्टीचा, हे लर्न केल्यापेक्षा समजून घ्यायचा प्रयत्न करा. माझं म्हणणं काय, ठीक आहे. तुम्हाला समजायला लागलं ना, तुम्हाला मजा येईल. तुम्हाला पेपर प्रेझेंट करताना तुम्हाला समजेल कसं प्रेझेंट करायचं, कसं लिहायचं. तुम्हाला सर्व मेहनत घेते, तुम्ही त्याचा फायदा घ्या करून. ठीक आहे. सन्निकर्षाची व्याख्या लिहून त्याचे प्रकार वर्णन करा. आता हे सर्व ACQचे टॉपिक येतं. ठीक आहे. इथपर्यंत आपण LAQ बघितलं, आता ACQ. ठीक आहे. सन्निकर्ष व्याख्या लिहून त्याचे प्रकार वर्णन करा. परिचय काय, आयुर्वेद व तत्त्वज्ञान शास्त्रात सन्निकर्ष ही महत्त्वाची संकल्पना आहे. ज्ञानेंद्रिय आणि विषय यांच्यात जो संबंध असतो त्याला काय म्हणतात, सन्निकर्ष म्हणतात. ज्ञानप्राप्तीसाठी ज्ञानेंद्रिय व विषय यांचा योग्य संबंध आवश्यक असतो. या संकल्पनेचा उपयोग प्रत्यक्ष प्रमाणाच्या संदर्भात केला जातो. हा झाला परिचय. कशाचा, सन्निकर्ष व्याख्या लिहूनचा परिचय लिहिला. नंतर याचं मेन उत्तर काय, सन्निकर्षाची व्याख्या. ज्ञानेंद्रिय आणि त्यांच्या विषयांचा जो प्रत्यक्ष संबंध असतो त्याला काय म्हणतात, सन्निकर्ष म्हणतात. सन्निकर्षाचे प्रकार काय, सन्निकर्षाचे विविध प्रकार सांगितले गेले आहेत. ते जे ज्ञानेंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाच्या प्रकाराबरोबर अवलंबून असतात. इंद्रियात सन्निकर्षाचे एकूण 6 प्रकार पडतात. जसं की संयोग सन्निकर्ष, इंद्रियाच्या द्रव्यांशी संयोग झाल्यामुळे द्रव्याचे प्रत्यक्ष ज्ञान होते. जसं की चक्षुरेंद्रियाच्या घटाशी संयोग झाल्यामुळे घटाचे प्रत्यक्ष ज्ञान होते. चक्षु, त्वचा व मन या 3च इंद्रियांना काय होते, द्रव्याचे ज्ञान होते. ठीक आहे. नंतर ते संयुक्त समवाय सन्निकर्ष, इंद्रियाने द्रव्यात राहणाऱ्या गुण, कर्म व जातीचे जेव्हा प्रत्यक्ष ज्ञान होते तेव्हा त्या इंद्रिय व विषयांचा संयुक्त समवाय सन्निकर्ष होतो. घटादी द्रव्याचे रूपादी गुणांचे संयुक्त समवाय सन्निकर्षाने प्रत्यक्ष ज्ञान होते. तसं नंतर ते संयुक्त संवेद समवाय सन्निकर्ष. थोडंसं कन्फ्युजिंग टॉपिक येतं, पण तुम्ही 2-3 वेळा रीड केलं, व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला समजायला लागते. ठीक आहे. मी जास्त डिटेलमध्ये एक्सप्लेन करून फायदा नाही, आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तुम्ही व्यवस्थित रीड करा. अवघड नाही, मी सिम्पल करायचा प्रयत्न केला आहे. चक्षु संयुक्त घट, त्या घटावर समवाय संबंधाने रूप हा गुण राहतो. या रूपावर रूपत्व ही जाती राहते, म्हणून रूपत्व या जातीचे संयुक्त संवेद समवाय सन्निकर्षाने प्रत्यक्ष ज्ञान होते. आता ते समवाय सन्निकर्ष, आयुष सिद्ध संबंधाला समवाय संबंध म्हणतात. उदाहरणार्थ शब्द हा आकाशाचा गुण आहे व गुण व गुणीचा समवाय संबंध असतो. म्हणून काय की जे शब्द हा आकाशाचा समवाय सन्निकर्षाचा संबंध आहे. ठीक आहे. नंतर ते समवाय सन्निकर्ष म्हणजे काय, शब्दत्व ही जाती असते. माहिती शब्दाची शब्दत्व ही जाती ती श्रोता म्हणजे काय, कर्त्याला समवाय सन्निकर्षाने कळते. ठीक आहे. नंतर ते विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. नंतर अभावाचे प्रत्यक्ष ज्ञान ज्याद्वारे होते त्याला काय म्हणतात, विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष म्हणतात. भूतलावर भूमीवर घट नाही त्याचा अभाव आहे, हा काय, विशेषण विशेष्य भाव सन्निकर्ष. ठीक आहे. आपल्याला त्या इंद्रियाच्या यानंच आपल्याला त्याचा अभाव पण कळतो. ठीक आहे. ज्यांना ज्ञान होते त्यांनाच त्याचा अभाव पण कळतो.
ठीक आहे. जसं तिथे निष्कर्ष, निष्कर्ष काय झालं, निष्कर्ष लिहायचं. सन्निकर्ष हा ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक आहे. ज्ञानेंद्रिय आणि विषय यांच्यातील संबंधावरून ज्ञान प्राप्त होते. संयोग, समवाय आणि त्यांचे अभाव यावर आधारित सन्निकर्षाचे प्रकार ठरतात. वैद्यकशास्त्रात आणि तत्त्वज्ञानात सन्निकर्ष महत्त्वाचा असून तो रोगनिदानात आणि उपचारांमध्ये सुद्धा उपयोगी ठरतो. ठीक आहे. नंतर येते प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष बाधक हेतू. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जे प्रत्यक्ष ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान प्राप्तीसाठी जे आपल्याला अडथळे आणू शकतात, जे बाधा ठरू शकतात, ते काय काय गोष्टी तर याचाही परीक्षा तेच परीक्षेमध्ये तेच लिहायचं आपल्याला. ज्ञान प्राप्तीसाठी प्रत्यक्ष प्रमाण हे महत्त्वाचे मानले जाते. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे जे ज्ञान इंद्रिय आणि मनाच्या साह्याने त्वरित प्राप्त होते, परंतु काही कारणामुळे प्रत्यक्ष ज्ञानप्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होतात. यालाच काय म्हणतात, प्रत्यक्ष बाधक भाव किंवा प्रत्यक्ष बाधक हेतू असे म्हणतात. प्रत्यक्ष बाधक भाव, आता प्रत्यक्ष बाधक भाव म्हणजे अतिदूरात, सामिप्यात, इंद्रियघातात, अनवस्थानात, सूक्ष्मात, व्यवधानात, अभिभवात, समानाभिहारश्च. ठीक आहे. हे सर्व 8 गोष्टी येतात. हे काय तर प्रत्यक्ष बाधक भाव येतं, 8 प्रत्यक्ष बाधक भाव येतात. हे कोण सांगितलेलं येतं, हे सांख्यकाराने सांगितलेलं येतं. ठीक आहे. सॉरी, तर्कशास्त्रात सांगितलेलं येतं. ठीक आहे. अतिदूरात काय, पहिले ते अतिदूरात कोणत्याही ज्ञानेंद्रियाची विषय ग्रहण करण्याची मर्यादा ठरलेली असते. वस्तू अतिदूर असली तरी ती दिसू शकत नाही. उदाहरणार्थ आकाशात उडत जाणारे पक्षी डोळ्यांना दिसेनासे होतो, त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञानाला अडथळा येतो. एखादी गोष्ट अतिदूर असली तर त्याचं आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होणार आहे का, नाही. नंतर इथे सामिप्यात, हा दोष फक्त चक्षुरेंद्रिय ग्राह्य विषयाच्या बाबतीत होतो. जसं की फक्त आपल्याला समजा डोळे, आपल्या डोळ्यांना आपण काही गोष्ट पाहते, पण ती जर का आपल्या लयच जवळ असली, खूप जवळ असली, तर आपण ती पाहू शकत नाही. प्रत्यक्ष वस्तू उपस्थित असून सुद्धा त्याच्या अत्याधिक जवळ असल्याने दिसत नाही. म्हणजे तिथं गोष्ट आहे, माहिती आहे आपल्याला गोष्ट आहे, पण ती फक्त खूप जवळ असल्यामुळे आपल्याला ती दिसत नाही, व्यवस्थित त्याचं ज्ञान होत नाही, प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. ठीक आहे. ती गोष्ट असं नाही की तिथं नाही. आता ते इंद्रियघात म्हणजे काय, इंद्रियाचे नष्ट झाल्याने किंवा इंद्रिय दौर्बल्याने प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. म्हणजे आपल्या जर का डोळ्यात काही प्रॉब्लेम असतात, नाकात काही प्रॉब्लेम असतात, आपल्याला त्याचं इंद्रियात काही प्रॉब्लेम असतात, तर त्याच्यावर जसं की बहिऱ्या मनुष्याला शब्द ऐकू येत नाही आणि आंधळ्या रूपाला पाहू शकत नाही, त्याचं उदाहरण आहे. नंतर ते अनवस्थानात म्हणजे काय, मनाच्या अनवस्थेमुळे, म्हणजे समजा आपण काही शिकते, आता ही गोष्ट तर आपल्याला मनोवस्थानात, तर ही गोष्ट तर आपल्याला खूप जवळची येते. जसं समजा आपण एक क्लासमध्ये बसलो, पण आपलं मन इकडे तिकडे भटकत राहते, म्हणून नाही का आपण तिथं प्रेझेंट जरी असलो, फिजिकली जरी प्रेझेंट असलो, मेंटली आपण प्रेझेंट नसल्यामुळे आपल्याला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. सर काय सांगत ते आपल्याला लक्षात येत नाही. जसं की आता तुम्ही लेक्चर बघता, आता समजा तुम्ही लेक्चर बघता, तुम्ही प्रेझेंट आहे इथं, प्रत्यक्ष ज्ञान तुम्ही घेता, पण जर का तुमचं मन जर का दुसरीकडे असेल, किंवा घरात काय चालू आहे, समजा बाहेर आजूबाजूला काही आवाज आला, तिथं तुमचं मन जर का डायव्हर्ट झालं, तर मन चंचल राहते, मन नाही का इकडे तिकडे जात राहते, तर तुमचं तिच्यात काय ते मन अनवस्थेत, म्हणजे काय मन नाही का तिथं प्रेझेंट नाही, त्याच्या अनवस्थेमुळे जी आपल्याला बाधा येते त्याला काय म्हणतात, अनवस्थानात. ठीक आहे. म्हणजे काय, मनाच्या अनवस्थेमुळे, अर्थात मन स्वविषयात रममान नसेल व नवीन इंद्रिय विषयांच्या एकाग्रता नसेल, अशा वेळेस काय होते, ज्ञान होत नाही. उदाहरणार्थ सुंदर दृश्याकडे पाहणाऱ्या मागून किंवा जवळून बोललेले ऐकू येत नाही. ठीक आहे. नंतर ते सूक्ष्मात, म्हणजे एखादा जर का दुसऱ्या गोष्टीत जर का रमेल असेल, तर त्या जवळचा माणूस जर का काही बोलत असेल, त्याचं ध्यान येत नाही, आणि तो दुसऱ्या गोष्टीत गुंग असतो. ठीक आहे. नंतर ते सूक्ष्मात म्हणजे काय, अति सूक्ष्मतेमुळे हवेतील धुळीचे कण, डोक्यातील लिखा इत्यादी दिसत नाही. म्हणजे जे गोष्टी एकदम सूक्ष्म गोष्टी येतात, त्या नाही का तिथं प्रेझेंट येतं, आपल्याला माहिती आहे धुळीकण प्रेझेंट येतं, पण आपल्याला ते डोळ्याने दिसत का, नाही दिसत. ठीक आहे. हे झालं सूक्ष्मात. ठीक आहे. व्यवधानात म्हणजे काय, व्यवधान म्हणजे आवरणामुळे असलेली वस्तू दिसत नाही. म्हणजे गोष्ट असते पण आवरण असते, त्याच्यावर परत असते, त्याच्यामुळे दिसत नाही. जसं की शरीरावर त्वचेचे आवरण नसल्यामुळे काय होते, शरीरातील अवयव दिसत नाही. आता शरीरातले अवयव प्रेझेंट आहेत ना, पण स्किनमुळं, त्वचेच्या आवरणामुळे काय होतात, ते असून पण आपल्याला दिसत नाही. तर ठीक आहे. नंतर याला काय म्हणतात, व्यवधानात. नंतर ते अभिभवात म्हणजे काय, ते अभिभव म्हणजे काय, पराभव. अभिभवामुळे असलेली वस्तू दिसत नाही. दिवसा सूर्यप्रकाशामुळे आकाशातील चांदण्या, नक्षत्रे, उल्कापात इत्यादी दिसत नाही. जसं की आता एखाद्या गोष्टीनं म्हणजे काय होते, समजा सूर्यामुळे काय होते, बाकी समजा चांदण्या वगैरे यांचा जो प्रकाश आहे तो धीमा पडतो. असं नाही का की चंद्र तारे सगळे गायब झाले, दिवसा नाही, ते प्रेझेंट येतं, फक्त ते याच्यामुळं म्हणजे लाईटामुळं काय झालं, ते दिसेनासे झाले. कशामुळे, सूर्यामुळे दिसेनासे झाले. ठीक आहे. ते काय झालं, पराभव झाला कोणाचा, याचा चंद्रप्रकाशाचा आणि चांदण्याच्या प्रकाशाचा पराभव झाला. ठीक आहे. याला अभिभावात म्हणतात. ठीक आहे. नंतर ते समानाभिहारात म्हणजे काय, समान वस्तूच्या राशीत मिसळल्याने पडल्यास वस्तू कळत नाही. जसं की एखादं समान असतं, समजा आपण हातातील तांदूळाच्या राशीत जर का टाकले, तर आपल्याला आपले तांदूळ कोणते हे कळत नाही. जसं की तुम्ही समजा हातात पाणी घेतलं तुम्ही, आणि ते पाणी समुद्रात नेऊन टाकलं,
तर आता तुम्ही हे करू शकता का, त्याचा समान गुणधर्म आहे, तर तुम्ही हे करू शकता की तुमच्या हातातलं पाणी कोणतं, समुद्रातलं पाणी कोणतं, जे तुम्ही डिफरन्शिएट करू शकता का, नाही. हे काय ते समान विहारात, याच्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होत नाही. हे इथं प्रत्यक्ष बाधक हेतू. याचा निष्कर्ष काय, प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी ज्ञानेंद्रिय सक्षम असणे, विषय योग्य अंतरावर असणे आणि मन स्थिर असणे आवश्यक आहे. सांख्यकारिकानुसार सांगितलेल्या 8 बाधक कारणामुळे प्रत्यक्ष ज्ञानाला अडथळा येतो. या कारणांची जाणीव ठेवल्यास अचूक निरीक्षण, योग्य निदान व चिकित्सा करता येऊ शकते. ठीक आहे, म्हणजे चिकित्सा करताना आपल्याला सर्व आपले मन जागेवर ठेवावं लागेल, सर्व गोष्टी जागेवर ठेवावं लागेल, तर आपण व्यवस्थित चिकित्सा करू शकतो. नंतर जे त्रयोदशकरण आणि त्यांची वृत्ती, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. परिचय काय, सांख्यकारिका हा सांख्य दर्शनाचा महत्त्वाचा ग्रंथ असून तो कपिल ऋषींनी प्रतिपादित केलेला सांख्य तत्वज्ञानावर आधारित आहे. सांख्य तत्वज्ञानानुसार त्रयोदशकरण म्हणजे 13 करणे म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याच्या विविध कार्यांसाठी आवश्यक घटक. आता तुम्हाला माहीत असेल की जर का आपल्या सांख्यकारांनी सगळ्यात पहिल्यांदा सांख्यदर्शन आपण बघितलेले, ते सांख्यदर्शन पेपर 1मध्ये. तर सांख्यदर्शनमध्ये आपल्याला नाही का, हा पेपर 1चाच पेपर आहे. सांख्यदर्शनमध्ये आपण दर्शनमध्ये बघितलं, सांख्यदर्शन जे आहे त्याच्यात नाही का सगळ्यात आधी नाही का सर्व सृष्टीचा उत्पत्तीक्रम सांगितला, सगळ्या संख्यात गोष्टी सांगितल्या, प्रकृती पुरुष महत्त्वाचं सांगितलं. तर तिच्यात नाही का हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी येतात. तर म्हणून काय होते, त्यांनीच सांगितले त्रयोदशकरण. ठीक आहे. तर हे कोणी लिहिलेलं आहे, कपिल ऋषींनी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला तिथं पण बघायचं, इथं पण बघू शकता. ठीक आहे, त्रयोदशकरणांची नावे काय, तर बुद्धी काय महत्त्व. तुम्हाला माहिती आहे, महत, अहंकार, प्रकृती पुरुषपासून महत बनते, महत्पासून अहंकार बनते, नंतर अहंकारापासून सत्व रजतम बनते, मग सत्व आणि सात्विक आणि राजसिक गुणापासून नाही का एकादशी इंद्रिय बनतात. एकादशी इंद्रियामध्ये काय ते पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन येते. ठीक आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत, आपण बघितलेल्या आहेत. ठीक आहे, बुद्धिमत काय, निर्णय क्षमता आणि विवेक. त्रयोदशकरण, तिच्यातले त्रयोदशकरण कोणते, तर बुद्धी शरीर, मन, आत्म्याच्या, ठीक आहे. तर त्रयोदशकरण कोणते, पहिले तर बुद्धीमध्ये काय ते निर्णय क्षमता आणि विवेक शक्ती प्रदान करणारा घटक आहे. वा. ठीक आहे. तर अहंकार म्हणजे काय, मीपणाची भावना, व्यक्तीचे अस्तित्व जाणण्याची आवश्यक असते. अहंकार. नंतर ते मन काय ते संकल्प. करण म्हणजे काय राहते, करण म्हणजे साधन राहते. आपल्याला 13 साधन सांगितलं येतं. ठीक आहे, त्यांना आपल्याला काही ना काही ज्ञान प्राप्त होते. संकल्प, विकल्प, विचार आणि इंद्रियाचे नियंत्रण करणारा घटक. नंतर ते पंचज्ञानेंद्रिय, ज्ञान ग्रहण करणारी इंद्रिय, ज्यात काय ते चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसना, स्पर्श म्हणजे काय ते डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. ज्ञान ग्रहण करणारी म्हणजे काय, चक्षु काय करतात, दृश्य ग्रहण करण्याचे कार्य करतात. श्रोत्र म्हणजे कान काय करतात, श्रवणशक्ती म्हणजे ऐकण्याची क्षमता. घ्राण, नाक काय करतात, गंध ग्रहण करण्याची क्षमता. चव जाणण्याची इंद्रिय, हे काय रसन इंद्रिय म्हणजे जिव्हा. स्पर्श, त्वचा काय स्पर्श जाणण्याची क्षमता. पंचकर्मेंद्रिय म्हणजे काय, कर्म करण्यासाठी असलेली इंद्रिय, म्हणजे वाक म्हणजे काय, वाचा किंवा वाणी बोलण्यासाठी साठी उपयोगी. पाणी म्हणजे काय, हस्त किंवा हात पकडण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी उपयोग. पाद म्हणजे काय, पाय म्हणजे काय, हालचालींसाठी महत्त्वाचा. उपस्थ म्हणजे काय, जननेंद्रिय, जनन क्रिया करण्यासाठी. तर पायू म्हणजे काय, मलोत्सर्जनासाठी. हे काय, तर हे सर्व हस्तपाद, पायू उपस्थ. तर हे सर्व नाही का आपल्याला पंचकर्मेंद्रिय येतं. ठीक आहे. नंतर ते सांख्यानुसार त्रयोदशकरणाचे स्वरूप, जसं प्रकृती पुरुष नेमकं सांगितलं. महत्लेच काय म्हणतात, महत्ले बुद्धी म्हणतात, महत्त्वाले बुद्धी म्हणतात. मग महत्त्वापासून अहंकार बनते, अहंकारपासून सत्वरजतम, सत्वरजापासून पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन बनते. पंच ज्ञानेंद्रियामध्ये आपल्याला माहिती आहे हे सर्व येतात. ज्ञानेंद्रिय, नंतर पंचकर्मेंद्रिय आपण नेमकीच बघितली. तर मन माहिती आहे, हे पंचतन्मात्र, हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण आपल्याला ह्या गोष्टी इम्पॉर्टंट येतात. ठीक आहे, आणि यालाच काय म्हणतात, याला अव्यक्त पण सुद्धा म्हणतात. हे सांगितलं कारण की सांगितले 25 तत्व सांगितलेले आहेत. ठीक आहे. नंतर इथे त्रयोदशकरण यांची 2 गटामध्ये विभागणी केली जाते. म्हणजे त्रयोदशकरण येतं ते 2चे डिवाईड केलं जातं. एक हे अभ्यंतरकरण, एक हे बाह्यकरण. अभ्यंतरकरण म्हणजे काय, अंतकरण, यात काय तर 3 गोष्टी येतात, बुद्धी, अहंकार आणि मन. आणि जे बाह्यकरण आहे त्यामध्ये 11 येतात, ज्याच्यात काय ते पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय. ठीक आहे, हे झालं त्रयोदशकरण. ठीक आहे. आता त्याचा आपल्याला निष्कर्ष बघायचा, की निष्कर्ष काय काढला आपण एवढं सगळं बघून. सांख्य तत्वज्ञानानुसार त्रयोदशकरण हे मनुष्याच्या शरीर व मानसिक क्रियांसाठी आवश्यक घटक आहे. आपण नेमकंच पाहिलं. ठीक आहे. अंतःकरण म्हणजे बुद्धी, अहंकार व मन यातून विचार व निर्णय घेतले जातात. अच्छा, ठीक आहे, असं म्हणणं आहे का त्याचं. ठीक आहे. तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय शरीराचे ज्ञान ग्रहण व कर्म करण्यास मदत करतात. अच्छा, ठीक आहे, हे पण समजायला सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. यांची योग्य समज आणि संतुलित वापर केल्यास मनुष्याचा विकास होतो. ठीक आहे. याच्यात काय नाही, आपलं फक्त थोडंसं ज्ञान द्यायचं, थोडंसं जे आपले फेकम फाकीवाली टेक्निक येतात ते यूज करायच्या. फक्त
याला आपण एक हेडिंग टाकली, फेकमफाकी आपण हे ऑलरेडी करतो, तुम्हाला सांगितलं नाही, पण तुम्ही पॉईंटनुसार केलं तर तुम्हाला माहिती की या पॉईंटमध्ये हे फेकायचं, त्या पॉईंटमध्ये ते फेकायचं. आणि हे फेकमफाकी एकदम लॉजिकल आहे, एकदम लॉजिकल आहे. आणि एकदम हे म्हणजे पेपर रायटिंगमध्ये जर का तुम्ही कधी टाईम भेटला पेपर झाल्याच्या बाद, आत्ता नाही, तर तुम्ही विचार करा कधी की हे जेव्हा जे समजा आपण UPSC वगैरे MPSC UPSCचे पेपर लिहितात, रायटिंगचे मेन्समध्ये पेपर लिहितात, तर त्याचे ते जेव्हा पेपर लिहितात ना, ते पण परिचय, त्यांना मेन आन्सर, पूर्ण हेडिंग टाईप करून नंतर शेवटी निष्कर्ष त्यांना पण लिहावं लागतात, तर त्याचे मार्क राहतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगणार नाही. ह्या गोष्टी, पहिली गोष्ट अर्ध्या जणाला गोष्टी माहीतच नसतात. भरपूर, मी काही वाईट नाही म्हणत, पण भरपूर टीचर लोकांचं काम आहे, टीचर लोकांचं शिकवण्याचं काम आहे, त्यांचं पेपर लिहायचं काम आहे का त्यांना पेपर चेक करावतात फक्त. ठीक आहे, तर मेजरली लोकांना हे नसतंच. आता कोणी जर का तुम्ही जर का असे निष्कर्ष टाकून जे माझं लेक्चर बघितलं, ज्यांना माझ्या नोट्स बघितल्या, त्यांना माझ्या नोट्समधून केलं, तुम्ही तसं जरी लिहून आले पेपरात, तर तुम्हाला एक्झामिनर एवढा खुल्ल्यान मार्क देऊन तुम्हाला इझिली 7 ते 8 मार्क इझिली भेटून जातील, इझिली. ठीक आहे, नाही तर तेच जर का तुम्ही हे न लिहिता जर का गेलं, विदाऊट प्रेझेंटेशन नाही केलं, तर तेच मार्क कमी भेटतात. ठीक आहे, तर मी जे म्हणत ते फॉलो करा. नंतर इथे लास्ट टॉपिक इंद्रिय पंचपंचक, इम्पॉर्टंट आहे. लास्ट इयरला आपल्याला ACQ आलेला आहे, सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. इंद्रिय पंचपंचक आपण आधी कुठं बघितलेलं आहे, आपण नाही का चरक सूत्रस्थानाच्या 8व्या अध्यायात बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यात पण बघितलेलं आहे आपण. ठीक आहे, परिचय काय, आयुर्वेद आणि सांख्य तत्वज्ञानानुसार शरीराच्या ज्ञान व कर्म क्षमता नियंत्रित करणाऱ्या इंद्रियाचे 5 गट पडतात, त्यामुळे त्याला काय म्हणतात, पंचपंचक म्हणतात. याचे नाव असे दिले गेले. तर चरकाचार्यांनी सूत्रस्थानातील इंद्रियक्रम्य अध्याय 8मध्ये पंचपंचकाला प्रतिपादित केलेले आहेत. हे माहिती आहे. त्याच्यात काय ते पंचेंद्रिय येतात, पंचेंद्रियाचे द्रव्य येतात, पंचेंद्रिय अधिष्ठान येते, पंचेंद्रिय अर्थ येतात, पंचेंद्रियाची बुद्धी येते. ठीक आहे, याचा हा चार्ट आहे, हा चार्ट काढून यायचा. काय पंचेंद्रियामध्ये काय ते श्रोत, स्पर्श, चक्षु, रसन आणि घ्राण. पंचेंद्रियाचे द्रव्य काय तर आकाश महाभूताधिक्य, श्रोत म्हणजे कानामध्ये, कर्णामध्ये काय ते आकाश महाभूताधिक्य, द्रव्य आपण द्रव्य वगैरे बघितलेलं होतं. ठीक आहे, नंतर वायूचं अधिक्य राहते, चक्षुमध्ये तेज म्हणजे डोळे तेज महाभूत अधिक्य राहते, याच्यात रसनामध्ये जल महाभूत अधिक्य, घ्राणमध्ये पृथ्वी महाभूत अधिक्य. त्याचप्रमाणे अधिष्ठान काय म्हणजे श्रोताचं अधिष्ठान काय, कर्ण, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासा, हे त्याचे डिटेलमध्ये. नंतर याचे अर्थ काय आहे, ते आपल्या कानानं काय अर्थ जाणवतो, आपल्या शब्द कळतात, स्पर्श कळतात, रूप कळते, रस कळते, गंध कळते, या प्रत्येक गोष्टीनं. आता याचे नाही का आपल्या जी बुद्धी राहते, आपली जी ब्रेन राहते, ब्रेनमध्ये नाही का प्रत्येक गोष्टीसाठी सेंटर राहतात. आपण समजा काही ऐकलं असेल, तुम्हाला माहीत असेल, ब्रोकाज एरिया म्हणजे आपलं व्हिज्युअल सेंटर राहतात, आपले म्हणजे टेस्ट सेंटर राहतात. ते काय करतात, आपले ते ज्ञान जे आपण समजा आपण जे इंद्रियांनी आपण जे ज्ञान ग्रहण केलं ते आपल्या मेमरीमध्ये स्टोअर होते, त्यालाच काय म्हणतात, श्रोत्रबुद्धी, स्पर्शनबुद्धी, चक्षुबुद्धी, रसनबुद्धी आणि घ्राणबुद्धी. ठीक आहे, हे सर्व सेंटर येतं की आपलं श्रोत्र सेंटर म्हणजे काय, आपलं याला म्हणतात हिअरिंग सेंटर म्हणतात, याला हिअरिंग सेंटर म्हणतात. स्पर्शन म्हणजे काय, टच सेंटर राहते आपल्या ब्रेनमध्ये. नंतर चक्षु सेंटर म्हणजे काय, आपलं जे व्हिज्युअल सेंटर राहते. नंतर रसनक्षेत्र म्हणजे टेस्ट सेंटर राहते. घ्राण सेंटर म्हणजे काय, स्मेल सेंटर राहते. हे सर्व ब्रेनमधले सेंटर येतं. ठीक आहे, हे तुम्हाला थोडं रिलेट करून सांगते की तुम्हाला वेगळं नाही वाटलं पाहिजे काही, सर्व तेच गोष्टी सारख्या दिसत वाटते, काय फरक आहे याच्यात, हे काहून लिहिलं, पण नाही, प्रत्येक गोष्टीत फरक आहे, पण शब्द सिमिलर वापरतात म्हणून आपल्याला कळत नाही तेवढं. ठीक आहे, निष्कर्ष काय, इंद्रिय पंचपंचक ही संकल्पना शरीर व मनाच्या प्रणालीचे विस्तृत स्पष्टीकरण देते. पंचमहाभूतापासून तयार झालेली इंद्रिय विशिष्ट स्थानी असतात, विशिष्ट विषय ग्रहण करतात, ज्ञान प्रदान करतात आणि विशिष्ट तत्वांद्वारे नियंत्रित होतात. आयुर्वेदानुसार इंद्रियाचे संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांचा आरोग्य व मानसिक स्थितीवर मोठा प्रभाव पडतो. योग्य आहार, योग, ध्यान आणि दिनचर्या हे पाळल्यास काय होते, इंद्रियाचे स्वास्थ्य टिकून राहते. तर इथपर्यंत आपण प्रत्यक्ष प्रमाण आपण एंड केलं. जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक येतं, जेवढे सर्व सिलेबसनुसार मी एकदम क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये जे क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये आपल्याला विचारलेलं होतं त्यानुसार मी कव्हर केलेलं आहे. तुम्ही काही काळजी नका करू, तुम्ही एवढं जरी केलं मोर दॅन इनफ आहे. आणि ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने करा, तुम्हाला आरामात मार्क भेटतील. फक्त प्रेझेंट कसं करता, नोट्स सफिशियंट येतात, बट नोट्सचा फायदा करता आला पाहिजे तुम्हाला, त्याच्यासाठी लेक्चर बघा. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. आता फक्त आपला एक लास्ट टॉपिक बाकी आहे, अनुमान प्रमाण. बट मी परत सांगते, पहिल्यांदा संहिता, पदार्थ आणि संस्कृतवर फोकस करा आणि तुम्ही पदार्थामध्ये पास होता. पदार्थ इझी सब्जेक्ट आहे, पेपरवरून मी एकदम खूप डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, तुम्ही याच्यावर पण मार्क पास होऊ शकता, मी आत्ता पण सांगत आहे. ठीक आहे, तर
मी सर्व सिलेबस तर कंप्लीट करणार होतो, पेपराच्या आधी कंप्लीट करणार तुमच्या पेपराला अजून 10 दिवस बाकी तर मी सिलेबस मला कंप्लीट करताय तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ. मला मेहनत करायची ती मी करतो, पण तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही हे नका करू. तुम्ही असं नसलं पाहिजे. मी आता हे लेक्चर काऊन दिलं, मी नंतर पण देऊ शकलो असतो, पण मी काऊन दिलं पहिल्यांदा की तुम्ही म्हणता ना, मग तुम्ही नंतर माझ्यावर नाही टाकलं पाहिजे की सर म्हणजे इतकं सगळं करून तुम्ही सर ते दिलं नाही. तुमचं कसं राहते, आपल्याला जे आहे ना त्याची किंमत नसते, आपल्याला जे नाही ना त्याची जास्त हवा असते. ठीक आहे, तुमचं बाकी जे आज मी तुम्हाला म्हटलं की जे आहे तुम्हाला ते तुम्हाला येते का पूर्ण नाही, पण नाही सर जे नाही ते तर जे तुम्ही समजू शकतो. मी पण आहो तिच्यातलाच हो, मी का वेगळा नाही तुमच्यापेक्षा, समजू शकतो. पण थोडंसं ट्राय करा मी काय म्हणणं ते. ठीक आहे, लक्ष द्या. काही अडचण आली टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. टेलिग्राम ग्रुपवर आपलं तुमचं काही जरी डाऊट असले त्याचं सोल्युशन होते. तुम्हाला पर्सनल ग्रुपवर नसेल वाटत तर मला पर्सनल मेसेज करा. आणि सर्व नोट्सची लिंक, ऑल नोट्स लिंक मी दिलेली आहे ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये, तर ती जा तिच्यावर क्लिक करा. तुम्हाला सर्व नोट्स अवेलेबल राहतील. आणि टेलिग्राम ग्रुपवर आपल्या लेटेस्ट अपडेट राहतात की कोणते लेक्चर आहे. आता ह्या ज्या नोट्स येतात या नोट्स मी रात्रीच अपलोड केल्या, जसं नोट्स बनल्या तशा मी अपलोड केल्या. आता लेक्चर शूट मी आज करते, आता अपलोड केव्हा होईल, पण तोपर्यंत तुमच्याकडे नोट्स अवेलेबल राहतात. म्हणून टेलिग्रामचा तो फायदा आहे. ठीक आहे, तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.